अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की औदुंबराच्या झाडाखाली दत्त महाराज का असतात, काय आहे त्यामागं कारण बरं। चला तर पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच पहा। औदुंबर वृक्षाचं महत्त्व तुम्ही जर गुरुचरित्र केलं असेल तर औदुंबर वृक्ष तिथं कसा प्रकट झाला हे सर्वांना माहीतच आहे। औदुंबर वृक्षाला पृथ्वीवरचा कल्पवृक्ष असं म्हणतात। कल्पवृक्ष म्हणजे तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करणारा वृक्ष आहे। 21 गुणांनी हा वृक्ष परिपूर्ण आहे। या झाडाखाली दत्त महाराज, नृसिंह सरस्वती महाराज, श्री स्वामी समर्थ या सर्वांनी औदुंबर वृक्षाखाली बसून तपस्या केली। औदुंबराच्या मुळाशी सृष्टीचे मालक विष्णू आणि माता लक्ष्मीचा वास आहे। पृथ्वीवर अनेक प्रकारचे वृक्ष आहेत, जसं की पिंपळ, वड, आंबे, जांभळ यासारखी मोठमोठाली वृक्ष आहेत, परंतु आपण औदुंबर वृक्षालाच कल्पवृक्ष का म्हणतात बरे, याचं माहिती तुम्हाला आहे का? किंवा तुम्हाला जर याबद्दल माहीत असेल तर नक्की सांगा। औदुंबर वृक्षाला खूप महत्त्व आहे, त्यांना कल्पवृक्ष का म्हणतात? चला तर पाहूया। औदुंबराच्या समाधी म्हणून होम हवनामध्ये आपण त्याचा वापर करतो। औदुंबराची एक जरी काठी घरात असेल ना, तर घरातील वाईट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाहीत, नकारात्मक ऊर्जा आपल्या घरातून निघून जाते। तुमच्या घरात जर भूत बाधा झाली असेल तर औदुंबराची काठीसुद्धा आपल्याला त्याचे नक्कीच उपयोग करते। तर आता कथा ऐकूया की औदुंबर वृक्षाला कल्पवृक्ष का म्हणतात। तर हिरण्यकश्यप नावाचा एक भयंकर राक्षस होऊन गेला। त्याने खूप तपस्या करून असं वरदान मिळवलं होतं की या पृथ्वीवर जो कोणी मनुष्य असेल, स्त्री असेल, मानव असेल, देव असेल, पशु पक्षी यापैकी कोणीही मला मारू शकणार नाही। मला दिवसा पण कोणी मारू शकणार नाही आणि मला रात्री पण कोणी मारू शकणार नाही, असा वरदान हिरण्यकश्यप याला मिटलेलं असतं। त्यामुळं त्याला गर्व झालेला असता की मला कोणीही मारू शकणार नाही। त्यामुळं तो प्रजेला खूप त्रास द्यायचा, त्यांना सांगायचा की देवी देवतेची पूजा न करता तुम्ही माझी पूजा करा, असं म्हणून त्यांना तो दम द्यायचा, म्हणजे त्यांच्यावर अत्याचार हा करत होता। काही दिवसांनी हिरण्यकश्यपला एक मुलगा झाला, त्याचं नाव प्रल्हाद होतं, हे सर्वांना तर माहीतच आहे। भक्त प्रल्हाद हा लहानपणापासूनच विष्णूची सेवा करायचा, सारखं नारायण नारायण हा जप तो करत असायचा। त्यामुळं हिरण्यकश्यप राक्षसाला खूप त्याचा राग यायचा की माझा मुलगा असताना तो माझी सेवा न करता भगवान विष्णूचं नाव का घेतो बरं। त्यामुळं त्याला खूप राग यायचा। त्यानं कितीदा भक्त प्रल्हादाला समजावून सांगितलं होतं की तू विष्णूचं नाव न घेता माझं नाव घे, परंतु प्रल्हादाची भक्ती विष्णूवर अफाट होती। नारायण या शब्दावर त्यांची अफाट श्रद्धा होती। त्यांच्या श्वासात नारायण नाव हे गुंजत होतं। त्यामुळे हिरण्यकश्यपला आपल्या मुलाचा राग आला आणि त्यांनी अनेक वेळा प्रल्हादाला मारण्याचा प्रयत्न केला, परंतु तो सफल ठरला नाही, कारण भक्त प्रल्हाद हा भगवान विष्णूचा खूप मोठा भक्त होता। त्यामुळं त्यांना अनेक वेळा देवाने त्यांना वाचवलं होतं। होलिकाची कथा पण माहीत आहे ना, ती कथा भक्त प्रल्हाद आणि होलिका ही त्यांची बहीण आहे, त्यांचीच आहे। एके दिवशी हिरण्यकश्यपला खूप राग आला आणि त्यांनी प्रल्हादाला विचारले, अरे तू सारखं नारायण नारायण करतो, मग तुझा नारायण कुठं आहे बरं, मला दाखव एकदा, मी त्याला मारून टाकतो। त्यावेळी भक्त प्रल्हादाने खूप सुंदर अशा शब्दात वर्णन केले। तो म्हणाला की माझा नारायण कणाकणात आहे, नारायण नाही अशी एकही जागा या पृथ्वीवर नाही, कुठल्याही कणात माझा भगवान बसलेला आहे। त्यामुळं हिरण्यकश्यप म्हणाला, अरे कणाकणात जर तुझा नारायण आहे तर मग ह्या खांबात आहे का? त्यावेळी भक्त प्रल्हादाने उत्तर दिले, हो, ह्या खांबात पण माझा नारायण आहे। त्यावेळी हिरण्यकश्यपने रागानं त्या खांबाला लाथ मारली, खांब दुभांगला आणि त्यातून नृसिंह रूपात श्री विष्णूंनी अवतार घेतला, तेच नृसिंह रूप आहे। हे रूप मानव नाही, स्त्री नाही, देव नाही, राक्षस नाही किंवा मनुष्य नाही आणि प्राणी पण नाही, अशा रूप हे म्हणजे हिरण्यकश्यपाचं रूप होतं। त्यावेळी हिरण्यकश्यपला नृसिंह देवाने आपल्या मांडीवर घेतलं आणि त्यांना असं वरदान होतं की आकाशाखाली पण त्यांना कोणी मारू शकत नव्हतं आणि पृथ्वीवर पण कोणी मारू शकत नव्हतं। त्यामुळं देवाने त्यांना उंबरेवर बसून मारलं आणि ती तिन्ही सांजेची वेळ होती, म्हणजे सकाळ नव्हती आणि दुपार नव्हती, तिन्ही सांजेची ती वेळ होती। अशा ठिकाणी नृसिंह देवाने आपल्या मांडीवर घेतलं त्यांना
आणि उंबऱ्याखाली बसून त्यांचा वध केला। अशा प्रकारे हिरण्यकश्यपचा वध झाला आणि हिरण्यकश्यपचा वध करल्यानंतर त्यांचं पोट फाडण्यात आलं आणि पोटात त्यांच्या विष असल्यामुळं ते नृसिंहदेवाच्या नखाला लागलं आणि ते विष इतकं भयंकर होतं की देवाची नखं 10 झाला, त्यांना आग होऊ लागली। त्यावेळी माता लक्ष्मी तिथं आली आणि त्यांनी औदुंबर वृक्षाचं फळ आणलं आणि त्या फळात त्यांची नखे टाकली। त्यावेळी त्यांचा नखाचा 10 हा कमी झाला आणि विष त्यातून निघून गेलं। अशा प्रकारे औदुंबर वृक्षाच्या फळामुळे भगवान विष्णूंचा 10 कमी झाला। त्यावेळी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूने औदुंबर वृक्षाला वरदान दिलं की माता लक्ष्मी आणि मी स्वतः तुझ्या मुळाशी अखंड वास करू आणि तुझी वृक्ष आहे ना, तुझा वर्षभरात तुझा वृक्ष फळांनी हा लडबडलेला, म्हणजे त्याचं फळ कधीही नष्ट होणार नाही। औदुंबर वृक्षाची जर मनापासून पूजा केली, सेवा केली तर त्या व्यक्तींचं दारिद्र्य हे नष्ट होईल, कारण त्या वृक्षामध्ये माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा वास असतो। त्यामुळं त्या घरातील दारिद्र्य नष्ट होऊन ते घरामध्ये श्रीमंती नक्कीच येईल, असं वचनसुद्धा भगवान विष्णूंनी दिलं होतं। म्हणून तुम्ही मनापासून औदुंबर वृक्षाची सेवा नक्की करा। कलियुगात औदुंबर वृक्षाला कल्पतरू म्हणून ओळखलं जाईल। औदुंबर वृक्षाखाली येऊन नरसिंह सरस्वती महाराज यांचा पण क्रोध शांत झाला होता। त्यांनी तपस्या केली, त्यामुळे सुद्धा त्याला औदुंबर वृक्षाला अनेक महत्त्व आहे। सर्व देवी देवतांनी, दत्त महाराजांनी सुद्धा औदुंबर वृक्षाखाली येऊन त्यांनी तपस्या केली होती, कारण औदुंबर वृक्ष हा सदा फळांनी लडबडलेला तर असतो, शिवाय औदुंबर वृक्षाखाली जर आपण बसलो तर बघा, वृक्षाखाली त्यांची सावलीसुद्धा आपल्याला खूप थंडगार मिळते। तसंच औदुंबर वृक्ष असा आहे की तो सर्वात जास्त ऑक्सिजन पण सोडतो, त्यामुळं त्याच्याखाली बसून जर आपण एखादी तपस्या केली तर निश्चित ती तपस्या आपली फलदायी ठरत असते। त्यामुळे आपल्या घराजवळ जर एखादं औदुंबर वृक्षाचं झाड आलं असेल तर असं समजा तुमची भक्ती मागच्या जन्मी कुठेतरी कमी पडली आणि ती भक्ती पूर्ण करण्यासाठीच तिथं झाड आलं आहे। त्यामुळे औदुंबर वृक्षाची मनापासून सेवा करा, बघा तुमची सर्व संकटे दूर होतील आणि दत्त महाराजांचा पण तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होईल। औदुंबर झाडाच्या फुलाचे जर दर्शन झाले तर, कारण हे फूल खूप दुर्मिळ आहे, ज्या भक्तांच्या डोकावर दत्त महाराजांची कृपा असते ना, त्यांनाच औदुंबर वृक्षाच्या फुलाचं दर्शन मिळतं। मग तुम्ही जर सौभाग्यशाली असाल, तुम्ही जर दत्त महाराजांचं भक्त असाल तर तुम्हाला औदुंबर वृक्षाच्या फुलाचं दर्शन नक्कीच मिळेल। औदुंबर वृक्षाचं अनेक गुणधर्म आहेत। जर तुम्ही औदुंबर वृक्षाखाली तप केलं तर तुम्हाला आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग नक्कीच मिळेल। 64 योगिनीचा वाससुद्धा औदुंबर वृक्षाखाली आहे। श्री दत्त गुरुचरित्र यामध्ये त्यांचा उल्लेख आहेच। औदुंबर वृक्ष तुमच्या घराजवळ असेल तर त्यांना तुम्ही रोज पाणी घाला, प्रदक्षिणा घाला, 7 किंवा 5 प्रदक्षिणा तुम्ही घालू शकता। नक्कीच तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण होतील। तुम्ही या गोष्टी मनापासून आणि श्रद्धेनं करा, बघा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील। कारण औदुंबर वृक्ष असा आहे की कल्पिलेले सर्व आपण जे काही कल्पना करतो ते आपल्याला मिळतं, म्हणजे हा कल्पतरू आहे। तुमच्या मनात ज्या काही इच्छा असतील ते इच्छा हा वृक्ष नक्कीच पूर्ण करतो। त्यामुळं तुम्ही सेवा करा, भक्ती करा, बघा एक ना एक दिवस तुम्हाला याचं फळ नक्कीच मिळेल। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।